हॅलो 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 आवाज होता दादा थोडा. हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक 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 थोडासा वाढवा अजून मॉनिटर. हॅलो चेक 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 हॅलो आवाज येतोय ना मित्रांनो? येतोय ना? गारठलो नाही ना? सकाळची वेळ म्हणून असू द्या. चला पप्या दा लाईट लावा जरा डोळ्यात त्रास करण्याच्या. हॅलो चेक चेक चेक. तरी मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज पहिल्यांदाच दोन शाहिरांचा सामना आणि पहिल्यांदाच आज दोन्ही शाहीर आम्ही आपले सामने आहोत. तर निश्चित मित्रांनो तुमचं मनोरंजन करणं आम्हा दोन्ही शाहिरांचं काम आहे आणि म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचे शाहीर नितीनजी गोसावी बुवा शाहिरांना विनंती करतो शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा देखील विषय ठिकाणी घेऊन जायचे. झुळूक वाऱ्याची आली रे नेहून कोवळी सोन फुले साजन स्पर्शाची जाणीव होऊन भळले मन खुळे. झुळूक वाऱ्याची आली रे नेहून कोवळी सोन फुले साजन स्पर्शाची जाणीव होऊन भळले मन खुळे. या वेळाचे नाच रे भाव विलोरी मेंदीने शकुनाच्या खुलले रे क्षण माझे खुलले रे खुलले रे क्षण माझे खुलले रे. आणि म्हणून हे माय बाबा ही विनवणी हा पापड तुझ्या नावाचे ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात सावध. तुझ्यानी माझ्या या तुट नात्याचे बंध हे आज जुळे उभा गायनाला आज या रणात मी रसिका तुझ्यामुळे. या खेळाचे हो या खेळाचे सूर हे छेडी तुम्ही तुझ्या आधारे हे रसिका तुझ्या आधारे कळले रे जीवनाचे सार कळले रे मला कळले रे जीवनाचे सार कळले रे.
आणि 64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेबजीचा वंदा मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा झाल्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या शरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची पाठ राखील माझी माय माऊली आई झोलाई कोटुंबीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान सूर्योदय उत्कर्ष मंडळ मुंबई सह सद्भावना सेवा तरुण मंडळ धावडेवाडी हातिवले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री जय गणेश नवतरुण नृत्य कला पथक पन्नाजे फणसवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे यजमान सूर्योदय उत्कर्ष मंडळ मुंबई सह सद्भावना सेवा तरुण मंडळ धावडेवाडी हातिवले या माझ्या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो। या छोट्याशा शाहिराला आपण आपल्या सेवेची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल माय बापा आपले आभार मानतो। मित्रांनो आज सकाळचा सत्र आहे। आजच्या दिवसामध्ये मला वाटतं 3 कार्यक्रम आहेत आणि त्याच्यामधला आपला आजचा हा कार्यक्रम पहिला आणि मला वाटतं तिकडे विले पारण्यामध्ये शाहीर मांडवकर बुवा आमचे आणि विकास नांबोरे बुवा संध्याकाळी दिव्यामध्ये शाहीर संदीपजी मोरे आणि शाहीर सचिनजी धुमल। म्हणून मित्रांनो विषय काय आहे आजचे कार्यक्रम जे मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं चांगल्या पद्धतीने होत आहेत त्याचे साक्षीदार आहात तुम्ही आणि म्हणून मित्रांनो पहिल्यांदा आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जावं कारण आज आम्ही शाहीर या रंगमंचावरती उभे आहोत ती फक्त पुण्य आहे तुमची। आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये ज्यांच्या साथीनं आजची सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललं ते माझे संगीतकार माझे पाठीराखे मला गेले प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांची ढोलकीची साथ मिळते असे झी ऑफ एम आणि प्रत्येक मराठी रियालिटी शो मध्ये ज्यांची ढोलकी वाजते ते माझे ढोलकीपटू विशालदादा सुद्धा। त्याचप्रमाणे आज मला बेंचला साथ करतायत माझे बंधू गेली 10 ते 11 वर्ष हरिदादा येसरे आज कीबोर्डला मला साथ करतायत। पुन्हा एकदा माझे बंधू पंकजदादा काताळे यांची गाणी आपण सर्व कोकणवासी अगदी आवर्जून पाहता असे माझे बंधू पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ करतायत। पुन्हा एकदा ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील वहाळगावचे सुपुत्र सावर्डे वहाळगावचे सुपुत्र माझे बंधू पप्पादादा खडशी आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये ख्यातनाम शाहीर वर्ग उपस्थित आहे। त्याच्यामध्ये मला गुरु समान असणारे तुरेवाले शाहीर ग्रंथ उपासक आदरणीय संदीपजी सावंत माऊली यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे तुरेवाले नामवंत शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय दिनेशजी सोडिया माऊली यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। माझे बंधू घोडगळ्याचे तुरेवाले शाहीर अमोलजी दैत बुवा आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे दादा देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय तुरेवाले शाहीर श्रीनाथजी राऊत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत यांना मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझे शिष्य
आमचे विनयदादा रेवाळे, आमचा ओंकार लांजेकर, त्याचप्रमाणे आमचा अक्षयदादा सोनकर, मित्रपरिवार आमचे अक्षयदादा बेळवणकर, रतेशदादा बाई, प्रतिमेश कनेरे, अभि शिगवण, प्रमोददादा गोवळकर, या सर्व माझ्या साथीदारांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, माझी जी शाखा नाचते मुंबई रंगमंचावरती, सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर, या शाखेचे नृत्य प्रमुख विकासदादा तेगडे आज माझ्या या ठिकाणी भौरीमध्ये बसलेत. आणि अजून मित्रांनो एक गोष्ट, आज जो माझा हा संच नाचतोय, श्री गणेश नवतून नृत्य कला पथक पन्नासचे खंडसवाडी मित्रांनो, आज माझा हा संच बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच मित्रांनो मुंबई रंगमंचावरती आपली सेवा या ठिकाणी दाखवतात. जी काय सुरू होत असेल मान्यमान करून घ्या, कारण पोरं नवी आहेत पण छावी आहेत, कुठे कमी पडायचं नाही त्याला माहिती आहे. अरे आपला बुवा पण कुठे कमी पडत नाही, त्याच्यामुळे आम्ही पण कुठे पोरांनो चुकलाव तरी चालेल, मसाला धुरला उडवून टाका, आज काय होईल तोच आहे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या माध्यमातून ही सेवा संबंध कोकणवासियांच्या घराघरापर्यंत पोहोचली. असे माझे बंधू, आमचा यसार असेल, आमचा सूरज असेल, आमचा चंदन असेल, या सर्व माझ्या भावांना अजून या ठिकाणी कॅमेरेवाले आहेत, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आता मित्रांनो खऱ्या अर्थानं मुजरा आहे. आज पहिल्यांदा झोंबी आहे, अनुभव नाही झोंबी आहे पहिल्यांदा, परंतु ज्यांचं नाव या ठिकाणी ऐकून आहे, एक नामवंत या शक्तीतुर्यातील एक बेताज वाश्य, ज्यांची ख्याती संबंध कोकण वासियांच्या मनामध्ये आहे, असे आदरणीय सन्माननीय भाईजी गोसावी माऊली यांचे चिरंजीव आदरणीय सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर नितीनजी गोसावी बुवा, त्यांचा सर्व संच आणि आमची सर्व सीएसपीची टीम, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगाफार आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखील आई झुलाई कोठेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, हातिवले गावचे ग्रामदैवत त्या ग्रामदैवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, मला वाटतं या गर्दीमध्ये युवा शाहीर शुभम खेडेकर हे देखील उपस्थित आहेत, यांना देखील मानाचा मुजरा करून प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तसेच मित्रांनो अजून या गर्दीमध्ये या माझ्या आजच्या कार्यक्रमाच्या मंडळातील प्रतिष्ठित मान्यवर, या मंडळाचे सर्व मंडळाचे पदाधिकारी, या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून माय बाबा आज हा शाहिरी रंगभूमीवरती आपली सेवा करतो. या नटेश्वरानं ज्याला दिलं त्याला मात्र कशाचीच कमी पडून दिली नाही. आणि म्हणून आज हा अजान लेकरू एक छोटीशी नौका या जनसागरामध्ये सोडलेली आहे, आणि या नौकेला तीरापर्यंत पोहोचवणं माय बापा अरे काम आहे तुझं. म्हणून आजची स्तवन माझी माझ्या नटेश्वराच्या चरणावरती तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, आज आपला सामना जरी पहिला असला, तुमचा अनुभव जरी माझ्यासाठी नवा असला, तरी बुवा आजची बारी या ठिकाणी बारीच करून जाणार. म्हणून स्तवन आपल्या चरणामध्ये ठेवतो. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं.
माझा तूच खरा श्वास आहे, तुझ्याच आदिशक्तीचा देवा या हृदयात वास आहे, तुझ्या नित्य सेवेचा अरे तुझ्या नित्य सेवेचा माझ्या मनात ध्यास आहे आणि आज तुझ्या चरणाचा या रात मी दास आणि म्हणून माय बाबा सवा तुझ्या चरणावरती ठेवते म्हणायचं आहे का लक्ष असावं. ही रंग देवता माझ्या स्वरकंठी भरते, ही रंग देवता माझ्या स्वरकंठी भरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते. रंग देवता माझ्या स्वरकंठी भरते, रंग देवता माझ्या स्वरकंठी भरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते. रंग देवता माझ्या स्वरकंठी भरते, रंग देवता माझ्या स्वरकंठी भरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते. तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते. या लोककलेचा चढला छंद, लोककलेचा चढला छंद, लोककलेचा चढला छंद, लोककलेचा चढला छंद. हो जुळले या रंगभूमीशी माझे प्रेम बंध, माझे प्रेम बंध, करता मी साजरी कला छायातीच धरते, करता मी साजरी कला छायातीच धरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते. तिच्या कृपेने माझे देहभान हरते, तिच्या कृपेने माझे देहभान हरते. तुझ्या चरणी मिळाला शाहिराचा मान, तुझ्या चरणी मिळाला शाहिराचा मान, स्वरमालेचा भरला हृदयात प्राण, हृदयात प्राण.
मागे सरते नवमतीचे घेता ओढे दुःख मागे सरते तिच्या कृपेने माझे देहवान हरते 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 रंगदेवता माझ्या स्वरकंठी भरते रंगदेवता माझ्या स्वरकंठी भरते तिच्या कृपेने माझे देहवान हरते 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 बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया माझे बंधू अक्षयदादा वेळवणकर, प्रतिमेशदा कनेरे, रोहनदादा सोडिया, प्रमोददादा गोवळकर, रतीशदादा बाई दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलं आहे आणि राजेश बोलचे जीवा होवाची माणसं. त्याचप्रमाणे फरमाईश दिली आहे रतीशदादा बाई यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक आणि होणार कधी ती पहाट रे बघूया आता 10:37 झाले. मी आयोजक वेळेचा पक्का माणूस आहे, तुम्हाला घड्याळ दाखवायला करणार नाही, फक्त बुवाला सांभाळा तेवढं. पण माझा कशाला मी वडून भरतो, काय काळजी करू नका. कारण विषय काय मित्रांनो, बारीला खरी मजा करते तेव्हा. आता बघा कसं नाही विषय काय रे बोलणार. आता म्हणतात लोक म्हणतात एक झोन लागला विकास नांबोरे राजेश बोल ही झोंबी कशी जोरात होते. पण आज विषय काय, शाहिरांची माझी बारी पहिली आहे. नाव ऐकून बुवांचं बरंच आहे, नितीनचे गोसावी बुवा. आज मला पण बघायचं आहे, गोड गळ्याचे शाहीर आहेत, अनुभव चांगला आहे. अनुभव चांगला म्हणण्यापेक्षा सगळाच मोठा आहे बघा आल्यावर. संदीप पाहुणी गडी पण रगी लागली आहे ना. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय आमच्या या शक्ती कलगी तुऱ्याची शान आणि तुरेवाल्यांचा बुलंद आवाज मला गुरु समाजासाठी आदरणीय तुषारजी मंत्री महोदयाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो विषय काय आहे आज, विषय काय, शाहिरांची माझी बारी आहे पहिली.
गाण्याचा विषय आपल्या समोर ठेवतोय. बुवा विषय काय? आज वारी तुमची आणि माझी पहिली आहे, म्हणून बुवा थोडा 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 तुमच्याकडे येतो बुवा. अगदी धीरा धीरा दमा दमा आज आदिवयाची बाजू मांडतोय. तुम्ही आहात भगवान शिवशंकर, पुरुषाची बाजू मांडणार आहात बुवा. म्हणून बाईनं काय अगदीच पुरुषाच्या अंगावर जास्त जोरात जाऊन चालत नाही, बरोबर आहे ना? नाही तर जपून जपून चाल, पुढं धोका आहे. म्हणून बुवा धोका आहे, पण राजेश बाबा चांगला धोका आहे बुवा. म्हणून गण आपल्या समोर ठेवतो मित्रांनो. प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळे गण दिलेले आहेत, आपण सर्वांनी युट्यूबच्या माध्यमातून ते ऐकलेले आहेत. आज देखील एक आगमनाचा विषय, आगळा वेगळा विषय, फक्त गोसावी बुवांसाठी बुवा. लिवा पुसून घ्या, हवाय तो ठेवा, नकोय तो टाका कटाप करून. म्हणून गण आपल्या समोर ठेवतो. म्हणायचं आहे काय? लक्षात ठेवा. व्यथा सांगतो गाणं आज या माझ्या वेड्या मनाची. वाट पाहत बसलेत सारे, अरे देवा तुझ्या आगमनाची. ओढ आहे साऱ्या विश्वाला देवा तुझ्या दर्शनाची. मग आस पुरवावी तू गणेशा या तुझ्या साऱ्या भक्त जनाची. विषय काय मित्रांनो? प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय, कारण सगळ्यांचे, माझ्या सबंध कोकणवासियांचे, माझ्या सर्व मुंबईकरांचे अरे डोळे लागले फक्त 14 सप्टेंबरच्या दिवसाकडे. म्हणून सुट्टीचे दिवस बाजूला ठेवून दिवस रात्र काम करतोय माझा कोकणी माणूस. विषय एकच. विषय काय? दिवस फक्त आहे सणाचे 5, 10, 21, 1.5, पण उत्साह आहे अगदी वर्षभराचा. विश्वाचा पालन करता, सुख करता, दुःख करता प्रत्येकाच्या घरात येणार आहे 14 तारखेला. पण मनामध्ये आस आहे बाप्पा, अरे कधी 14 सप्टेंबरची पहाट उजळेल आणि तुझी ती गोचरवाणी मूर्ती या डोळ्याने दिसेल. म्हणून माझा कोकणकरांसाठी गणाचा विषय आणि आगमनाचा म्हणायचा आहे काय? लक्षात घ्या. हम प्यार करने वाले दुनिया से न डरने वाले, दुनिया से न डरने वाले. ओ बसावेनो यार जलने वालों को जला देंगे, अरे प्यार में जिएंगे मर जाएंगे. म्हणून हा भक्त काय सांगतोय त्या वरुण राजाला लक्षात असावं. म्हणून म्हणतोय बंदरे माऊली आगळा वेगळा विषय, पुन्हा एकदा 12व्या बारीचा विषय, 12वा गण नवीन देतोय माझ्या कोकण बसायला. म्हणून म्हणतोय माझी विनंती या वरुणाला, वेड लागले साऱ्या जनाला, अहो वेड लागले साऱ्या या जनाला. हा निरोप सांगा, ती माझी लेकरं काय सांगतात, हा भक्त काय सांगतोय, हा निरोप सांगा माझ्या गणाला. वाट पाहतो आम्ही त्या चतुर्थी सणाला. माझा निरोप सांगा लाडक्या गणाला. अरे वाट पाहतो तुझी चतुर्थी सणाला. माझी विनंती या वरुणाला, वेड लागले साऱ्या जनाला, वेड लागले साऱ्या जनाला. निरोप सांगा लाडक्या गणाला. वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला. हा निरोप सांगा माझ्या गणाला. वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला.
सणाला हा निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हा निरोप सांगा लाडक्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला तुझ्या चरणाचा स्पर्श गण होता पावन होते तुझी ही धरणी माता पावन होते तुझी ही धरणी माता पावन होते तुझी ही धरणी माता हे गणनाथा भाग्य विधाता तुझीच किमया ही सारी तुझ्या कृपेने या सृष्टीची फुलली आहे फुलवारी वाट तुझी पाहती जगी लहान थोर तुझ्या आहे देव विश्वाचा दोर करुणा करा दयेच्या तू सागरा दास तुझा आज व्याकुळ झाला निरोप सांगा लाडक्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हा निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हा निरोप सांगा लाडक्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला तुम्ही वर्षाने येता घराला घेऊन या संगे सुख संसाराला घेऊन या संगे सुख संसाराला घेऊन या संगे सुख संसाराला सोबतीला अनाहो बाप्पा रिद्धी सिद्धीच्या बरा भक्त जनावर येता संकट तुम्हीच देवा दूर करा ओढया मनाची तुझ्या दर्शनाची वाट आम्ही पाहतो आनंदी क्षणाची हीच पूर्वाशा तुम्ही हो गणेशा बांधून या घुंगुरवाळा निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हा निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हा निरोप सांगा लाडक्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हो माझी विनंती या वरुणाला वेळ लागले साऱ्या जनाला वेळ लागले साऱ्या जनाला हा निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हा निरोप सांगा लाडक्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला हा निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला अहो हा निरोप सांगा माझ्या गणाला वाट पाहतो आम्ही चतुर्थी सणाला या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे रतेशदाबाई दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे श्री फणसवाडी ग्राम विकास मंडळ मुंबई संलग्न श्री गणेश नवतरुण नाच मंडळ पन्नाचे फणसवाडी तालुका खेड आमचं जे आजचं नृत्य कला पथक आहे या पथकाच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो विषय काय आहे बघा 10:48 झाले 12 मिनिटात कारभार हुडकायचा आहे 12 मिनिटात गोवांचा वारा वाजवून जातो कसं थोडक्यात बघा थोडक्यात कारण विषय काय माहिती आहे का मित्रांनो
आदरणीय सन्माननीय या लोककलेचे खऱ्या अर्थानं पाहिजे म्हणजे पहिल्यांदाच त्यांची माझी भेट झाली होती, ज्यांच्या नजरेत नजर मिळाल्यावर मित्रांनो भीती वाटते. आदरणीय भाईजी गोसावी माऊली आणि त्यांचे चिरंजीव नितीन दादा यांच्यासोबत आजचा कार्यक्रम आहे. दादा तुम्हाला आज तुमची खऱ्या अर्थाने मी आज आहे ना पार्वती तुमची तुम्हाला दादा म्हणतो. बघा केवढा मान देतोय बुवा तुम्हाला. बघा रांगडा पेलवान कसा बघा आल्यावर रांगडा गडी आहे आणि म्हणून बुवा विषय आहे गाण्याचा. फरमाईश आताच घेऊ काय? घेऊन टाकू घेऊ काय रे पोरं घेऊ घेऊ काय घेऊ ना पडीलाच का त्यावरती अरे होणार कधी ती देवा सांग होणार कधी ती पहाट रे श्रीगणा मी पाहतो तुझी वाट रे तुझ्या आगमना पोटी मी केली तयारी मोठी गणा तुझ्या रे साठी मी मांडीला हातात रे अरे होणार कधी ती पहाट रे श्रीगणा मी पाहतो तुझी वाट रे. चला आता तोंडा येऊ द्या खाली आणि म्हणून आता विषय आहे म्हणजे माऊली घरी माझ्या गवळणीपासून तुम्हाला भेटतो नंतर सविस्तर. महत्वाचं काम आहे तुमच्याकडे सूत्रांची माहिती कानावरती आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे मला पण काही थोडं शिकायला मिळेल. म्हणून बुवा आज विषय काय आहे बघा सावंत माऊली तुमचं पण लक्ष असू द्या. विषय गोड आहे गवळणीचा कारण पहिली भेटी आहे ना बरोबर आहे ना. पहिली भेट प्रेमाची भेट झाली पाहिजे. पहिल्या भेटीत तर झंकार जोरात होतो पण ही पहिली भेट आहे. पहिली भेट माणसाची प्रेमाची आहे बरोबर ना. जादू की झप्पी पहिल्या भेटीतच होते ती आज बोळा देतो प्रेमानं. पण विषय गवळणीचा कसा आणला आयोजक यजमानी गवळणीचा विषय आहे का म्हणून मित्रांनो विषय आहे का गवळणीचा म्हणून म्हणतो. अरे बरी नाही काना तुझी ही बळजोरी ठेवली होती बांधून तुझ्या कमरेला दोरी मग नजर ठेवून होत्या साऱ्या तुझ्यावर गवळ्याच्या पोरी. ए गाना अरे आम्ही नजर ठेवून होतो साऱ्या तुझ्यावर गवळ्याच्या पोरी मग आडवाटेला येऊन कान्हा हा करतो आमच्या दह्या दुधाची चोरी. काय रे लपाडा ए लपाडा इथं माझा समाज ए लपाडा चोरी करतोय आमची आमचं दह्या दुधात माठ पडतोय आणि म्हणून आईला सांगून दमले तुझं नाव अगं यशोदे माई बघ हा तुझा बाबू अगं हा तुझा कृष्ण आमच्या गवळींची वाट अडवतो आमच्या दह्या दुधाचे माठ पडतो. मग आज आईला सांगून ऐकणार नाही आज बाबांना नाव सांगते तुझं. कसा विषय आणलाय बघा माऊली विषय का आईला सांगून आईने पण ताकीद दिली बाबा चोरी करू नको. अरे आपल्या बिचारा गरीब गवळणी आहेत मथुरेच्या बाजाराला चालल्यात थाट माट करून दही दूध तोरी विकायला चालल्यात त्यांची वाट का अडवतोस त्यांची वाट का फोडतोस. आईला पण ऐकलं नाही म्हणून आज साऱ्या गवळणींचा हा गोतावळा गेलाय नंदराजाकडं बाबांकडं. विषय कसा आणलाय का अहो विचारा बाबा बाबा तुमच्या पोराला विचारा काय विचारा. अहो विचारा बाबा तुम्ही इथं लहान थोराला बाबा लहान मोठ्याला विचारा तुमच्या कानात नक्की केले तरी काय. हा तुमचा पोर एवढा लबाड आहे एवढा चोऱ्या करतो साऱ्या या गोकुळामध्ये ज्यानं थैमान मांडले बरं एकटाच नाही जोडीला लय सवंगडी आहे पण तुम्ही त्याला आज विचारा. म्हणून राधा काय म्हणते अहो विचारा बाबा तुम्ही इथं लहान थोराला तुमच्या बिचारा पोराला या गोकुळच्या चोराला बाबा या पोराला विचारा अरे नक्की करतेस तरी काय. तुमच्या विचारा पोराला या गोकुळच्या चोराला. बरं एवढा पण नाही थांबला त्याला का विचारा का धरला माझा पदर हा धरला. अहो का धरला यानं माझा पदर हा धरला. तुम्ही विचारा बाबा इथं लहान थोराला
तुमच्या विचारा पोराला या गोकुळच्या चोराला. विचारा बाबा तुम्ही लहान थोराला. अहो विचारा बाबा तुम्ही लहान थोराला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. का धरला धरला मास पदर हा धरला. याद धरला धरला मास पदर हा धरला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. गोरसाच्या धारा काढून माठ माझा मी भरला. गोरसाच्या धारा काढून माठ माझा मी भरला. जात होते दही दूध घेऊन मथुरेच्या बाजाराला. जात होते दही दूध घेऊन मथुरेच्या बाजाराला. हो दिवसभर तुमचा कान्हा मागे माझ्या का फिरला. याला देऊन सुद्धा लावतो का मजला भोराला. याला देऊन सुद्धा लावतो का मजला भोराला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. गोकुळच्या या कान्हाला वेड काहू लागल. गोकुळाच्या या कानाला वेड काहू लागल. प्रेमान देऊन म्हणतो नाही माझं भागल. प्रेमान देऊन म्हणतो नाही माझं भागल. हो वचनाला या राधेच्या मुळी नाही जागल. चला बघाया त्याला चला बघाया त्याला बांधलाय मी हो दोराला. चला बघाया याला बांधलाय मी हो दोराला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. का धरला धरला मास पदर हा धरला. यानं धरला धरला मास पदर हा धरला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचारा पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. तुमच्या विचार पोराला गोकुळच्या चोराला. बाबा ओ बाबानो तुमच्या विचारा पोराला या गोकुळच्या चोराला. याला बांधून ठेवलाय. आज पण ह्याला बांधतोय. परत जर वाटीत आला तर मात्र काही याची हायगय नाही. आणि म्हणून बक्षिस दिलं आहे स्वरा रुपेश भागणे ताईच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. विराज संदीप भागणे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. मायरा राजेंद्र भागणे आणि साजिरी शरद भागणे ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. विकास महादेव चिनकडे दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक. आणि नरेंद्र कृष्णा भागणे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी 3 मिनिटं राहिले. 3 मिनिटात कार्यक्रम होतो म्हणजे 11चा टायमिंग बरोबर लेवलला येईल. विषय आहे कलिकितुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. आज पहिल्यांदा झोंबी आहे. शाहीरांना विषय दिलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने हातात बांगड्या भरून कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर विषयाला बाजू दिले.
अनेक शाहिराणी आदरणीय तुषारजी बंदरे माऊली याने देखील माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. पण मी खरं बोलणारा माणूस आहे बुवा, मी खोटा बोलणारा माणूस नाही, मी खरंच बोलणार है ना. आमदार खासदार खोटं बोलतील पण मी या रंगमंचावरती कधीच खोटं बोलणार नाही. शब्द आहे माझा. विषयाला शाहीर बाजू दिली. नारद मुनी सोडून तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे. अजून एक नवीन बाजू. बरेचसे शाहीर म्हणतात बुवा म्हणतात तुमचा विषय नक्की भारतातलाच आहे काय. आग लागली त्या वनवासाला. अरे बुवा कोकणातला, बुवा महाराष्ट्रातला आणि विषय शोधाय मार्या कशाला काय दुबईला आहे काय, मी अरब आहे हलबुल्ला फुलबुल्ला इकडे आहे मी. विषय शाहीर कोकणातलाच आहे. विषयाला अजून एक नवीन बाजू दिले. मायड्याम गुळड्याम समर पयामी. बाजू काय बुवा विषयाला, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. आणि आज अपेक्षा करतोय या रंगमंचावरती तुम्ही आदरणीय सन्माननीय भाईजी गोसावी यांचे चिरंजीव आहात, यांचे शिष्य आहात, आदरणीय संदीपजी सावंत महोदय आमचे आहेत. अपेक्षा आज खूप आहे की राजेश बुवाच्या विषयाला आज हात तुम्ही घालाल. म्हणून सांगतोय शाहीर, माझ्या विषयातलं जे काय उत्तर आहे बुवा त्यातले 2 अक्षर जरी शाहीर समोर खरोखरची सांगितली, आज या माझ्या हातविले गावाच्या ग्रामस्थांच्या साक्षीनं, आज या समाजाच्या साक्षीनं शाहीर तुमचा भव्य दिव्य सत्कार करेन. कारण बुवा आर्या गुरुचा बाळकाशाला औसाला पाटाक्याला बुवा राजेश बुवा नाही, जातीवंत गुरुचा चेला आहे बुवा. म्हणून भल्या भाताना हवा तसा लागतो. आज तुमची पाळी. म्हणून शाहीर विषय दिलेला आहे आणि मला मनापासून खात्री आहे माझ्या विषयाला हात घालाय. पण बुवा फट्टा बोलायचा नाहीतर शाप याड उतरी दुसऱ्या बारीत. आणि म्हणून विषय आहे प्रश्नपदाचा. या वाचा सोडूया. अहो नाकी डोळी छान, रंग गोरा गोरा पान, त्यात आला तरुणपण मिरवायला. अहो कोणीतरी ओ बसावेलो, कोणीतरी न्याहो मला फिरवायला. अहो कोणीतरी न्याहो मला फिरवायला. ऐसा क्लिक करो इधर से. आणि आल्या भुवांचा पण कर बघा. मिशी आणि दाढी ढेकणा आणि वा कुठं सुद्धा पता लागायचा ना आल्यावर. म्हणून म्हटलं विषय का. अहो ज्ञानी पंडित तुम्हा धरलंय मी कोंडीत. अहो ज्ञानी पंडित तुम्हा धरलंय मी कोंडीत. माझ्या उत्तराचा लागा धडा गिरवायला. नाही कमी पडणार मी, अहो नाही कमी पडणार तुमची जिरवायला. 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 अहो ज्ञानी पंडित तुम्हा धरलंय मी कोंडीत. उत्तराचा लागा धडा गिरवायला. नाही कमी पडणार तुमची जिरवायला. नाही कमी पडणार तुमची जिरवायला. तुमची माझी आहे आज पहिली भेट. जाऊन गुरुना तुमच्या विचारावर थेट. जाऊन गुरुला तुमच्या विचारावर थेट. जाऊन गुरुला तुमच्या विचारावर थेट. माझे घरानं तुमचं मोठं नाही बोलणार तुम्ही खोट. माझे घरानं तुमचं मोठं नाही बोलणार तुम्ही खोट. नकामुळे शब्द बघू फिरवायला. नाही कमी पडणार तुमची जिरवायला. 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 अहो ज्ञानी पंडित तुम्हा धरलंय मी कोंडीत. तुम्ही ज्ञानी पंडित तुम्हा धरलंय मी कोंडीत. उत्तराचा लागा धडा गिरवायला. नाही कमी पडणार तुमची जिरवायला. 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 म्हणून बुवा जिथं कमी तिथं आम्ही बुवा
बुवा, जिरवायला तुमची मला वेळ लागणार नाही बुवा. पण आजचा पहिला सामना आहे, तुमचा मान आणि सन्मान या ठिकाणी राखून कार्यक्रम केलाय शाहीर. या ठिकाणी मित्रांनो 2-3 मिनिटं जास्त घेतले, त्याबद्दल आयोजकांकडे दिलगिरी व्यक्त करतो. कारण वेळेचा पक्का माणूस आणि सर्वच आयोजक म्हणतात, सर्व तुरेवाल्यांनी पण मान्य केलेलं आहे. शक्तिवादांमध्ये जर वेळेचं म्हणतात पक्का कोणाचा राजेश बुवा, हा मोठेपणा माझा नाही बुवा. आणि म्हणून भाई गोटम दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आणि प्रथमेश बाणे दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचा सहकारी शांततेचा आश्रय दिला, शाहीरने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचा सहकार्य द्या, शांततेचा आश्रय द्या, अशी आशा बाळगतो. वा तुम्हाला सुद्धा तुमच्या पहिल्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.